एका वस्तूवर एक फ्री अशी जाहिरात आपण अनेकदा पाहतो, पण शौचालय बांधल्यावर दाढी फ्री अशी जाहिरात तुम्ही कधी पाहिली आहे का? जर नसेल पाहिली तर अकोल्याच्या विलास बेलाडकरनं खापरखेड गावात अशी जाहिरात केली आहे आणि त्यानंतर बघता बघता 80% गाव निर्मल झालंय. लोक तर संडास बांधायला तयार नाहीत. याच्यावर काय पर्याय काय काढावा आपण? तो म्हणे आपण हे दाढी कटिंगचा पर्याय काढू. मी म्हटलं येतील का लोक? तो म्हणे आपण काढून पाहू, आपल्याला काय लागून राहिलं, स्वतः मी आहो करणारा, तर मला काय लागून राहिलं. म्हटलं ठीक आहे, पर्याय काढला तो. तर पर्याय काढल्यानंतर आम्ही लोकांना सांगितलं, तर पहिले तर लोक आम्हाला हसले की काही करतात हे. तर मग काही लोक जाऊ लागले दुकानवर, दाढी कटिंग फुकट होऊ लागली त्याची. कुठं गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू झालं तर कुठं स्वच्छ भारत मिशन म्हणत मोदींबरोबर सगळ्यांनी खातात खरडा घेतला. पण विलासनं मात्र जगावेगळी आयडिया शोधली. रोज रात्री इकून जाताना बऱ्याचशा महिला मंडळी, पुरुष मंडळी आम्हाला रस्त्यावर शौचास बसलेल्या दिसतात. आम्ही गेल्यानंतर ते उठणं बैठणं त्याचं चालू होतं आणि हे एक आम्हाला कुठेतरी खटकत होतं की आपलं एवढं चांगलं गाव, सधन गाव, साधन कास्तकार आपल्या गावात आहेत. त्यामुळं मला एक असं विचार आला की बा आपण ज्या गावात राहतो त्या गावासाठी काहीतरी करा, आपलं गाव हागणदारी मुक्त करा. पूर्वी घाणीचं साम्राज्य होतं, तिथं आता हिरवेगार मळे फुलले. प्रत्येकाच्या घरी शौचालय झालं, रोगराई कमी झाली आणि महत्वाचं म्हणजे दाढीवर होणारा खर्चही वाचला. आमच्या गावात पुरेपुरे संडास झाले, गावात स्वच्छता चांगली झाली आणि आता अजून म्हणजे दाढी कटिंगचं महालिबा काही पैसे घेत नाही. बाकी स्वच्छता चांगली आहे, पाणी चांगलं आहे, साऱ्या सोयी बरोबर आहेत. गावातल्या भिंती आता पत्रकारांनी सजल्यात. कुणी होर्डिंग्स लावलेत तर कुणी लाल हिरवे स्टिकर्स लावलेत. लवकरच खापरखेड 100% निर्मल ग्राम होणार आहे. संडासाचं प्रमाण आमच्या गावात खूप म्हणजे जास्त प्रमाणात आहे. जास्तीत जास्त पूर्ण गावातून 15-20 संडास अजून बांधायचे राहिलेले असतील. म्हणजे 80-85% बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि गावातील लोक त्याचा म्हणजे 100% उपभोग घेत आहेत. कोणती वस्तू फ्री म्हटली की लोकांच्या लागायचंच त्याच्यावर उड्या पडतात. लोकांची हीच मानसिकता ओळखून विलासनं अचूक शक्कल लढवली आणि लवकरच खापरखेडला निर्मल ग्राम पुरस्काराचा मार्ग मोकळा होतोय. उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला.